कसं आहे मंडळी, अवघ्या महाराष्ट्राला ज्या मातीतल्या खेळानं अक्षरशः भांडावून ठेवले असा खेळ म्हणजे आपला बैलगाडा शर्यत. आणि आपल्या आवडत्या बैलाला बघायला हो आपला बैलगाडा शौकीन प्रत्येक मैदानात जागोजागी मिळेल तसं होईल तसं ज्या त्या मैदानावर उपस्थित राहतोय. आणि आपला ह्यो बैलगाडा शौकीन बी लय भारी बरं का मित्रांनो. आपल्या बैलाचा पायरा नक्की कुठल्या मैदानात कुठल्या बैलाबरोबर आहे याची चौकस आणि बारीक नजर ठेवतो बरं का. पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का, या 2024च्या सुरुवातीलाच अशी कुठली बैल आहेत त्यांनी वर्षाची सुरुवात हिंद केसरीचा मान पटकवून केली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त मोहसिन नदाफ घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर चला सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला. पण मंडळी एक विनंती आहे बरं का तुम्हाला, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर पहिलं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळं प्रत्येक नवीन व्हिडिओ बनवायला मला खूप आनंद होतो. तर मंडळी बैलगाडा क्षेत्रात या बैलगाडा शर्यतीचा वर्ल्ड कप मांडला जाणारा मैदान म्हणजे पुशेगावचं हिंद केसरी मैदान. आणि नुकतंच 8 जानेवारी 2024ला पुसेगाव हिंद केसरी मैदान पार पडलं. या मैदानात ज्या बैलांनी हिंद केसरीचा किताब पटकवून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली अशा बैलांची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. आणि मंडळी या मैदानाची विशेषता बघा, अक्षरशः 1000 बैलगाड्यांनी इथं हिंद केसरीचा मान पटकावण्यासाठी आपली नोंद केलेली होती. आणि ह्या 1000 गाड्यांपैकी फक्त 11 गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या. आता तुम्हीच बघा की 1000 गाड्या म्हणजे 100 गट, 100 गट 10 सेमी फायनल आणि 10 सेमी फायनल 1 फायनल. अहो ह्या मैदानाची बातच कुछ निराली आहे भाऊ. मंडळी ह्या मैदानाचा फायनल लय आकर्षक झाला बरं का. अक्षरशः तुम्हाला तर माहीतच आहे 11 गाड्या पात्र ठरल्या होत्या फायनलसाठी. 11च्या 11 गाड्या टॉप 1च्या बरं का. त्यांचा सगळ्यांचा नादच खोया. तर मंडळी हिंद केसरी मैदान पुसेगाव या मैदानातली 11व्या क्रमांकाची गाडी म्हणजे तास क्रमांक 1 निसर्ग गार्डन कात्रजकरांची गाडी, श्रावणी दत्ता शिंदे पाटखळकरांचा पतंग आणि विजय मदने फलटण आप्पा काळेबाग माळशिरसकरांचा सरदार. या गाडी मालकांना रोख रुपये 7,000 आणि ढाल असा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर हिंद केसरी मैदान पुसेगाव 10वा क्रमांक तास क्रमांक 6 वरून पळालेली गाडी श्री सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य घाडगे पुसेगावकरांचा झगा, रमेश आप्पा बागडे सोनाई गार्डन पालखीचा मान असलेला सागर. या बैलगाडा मालकांना देखील रोख रुपये 7,000 आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. आणि ह्या मैदानातलं 9व्या क्रमांकाची गाडी ती म्हणजे तास क्रमांक 2 आई तुळजाभवानी प्रसन्न चरेगाव सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि आयशा एनडी शेठ पाटील नेवडीकरांचा रायफल. या दोन्ही बैलगाडी मालकांना रोख रुपये 11,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. मंडळी या मैदानातली 8व्या क्रमांकाची हिंद केसरी गाडी म्हणजे तास क्रमांक 3 वरून पळालेली मोरिया प्रसन्न मोरगाव नाशिककरांचा हारण्या आणि धीरज शेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल. या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 21,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलं. त्याचबरोबर मंडळी या मैदानातली 7व्या क्रमांकाची हिंद केसरी गाडी म्हणजे तास क्रमांक 11 वरून पळालेली श्री सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल 8181 आणि सिद्धिविनायक ग्रुप उरी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा 2211 पिस्टल.
या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 31,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। यानंतर या मैदानावर 6व्या क्रमांकाची गाडी ठरलेली तास क्रमांक 7 वरून पळालेली श्री सेवागिरी प्रसन्न आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव यांचा शंभू आणि दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकड्या या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 41,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलं। या मैदानावरची 5व्या क्रमांकाची हिंद केसरी गाडी म्हणजे तास क्रमांक 8 वरून पळालेली सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव बापूशेठ जाधव यांचा पक्ष्या आणि महाकाल ग्रुप मुळशीकरांचा मथुर या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 61,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। यानंतर या मैदानावरील 4थ्या क्रमांकाची हिंद केसरी गाडी म्हणजे तास क्रमांक 5 वरून पळालेली ज्योतिर्लिंग प्रसन्न तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम ओंकार शिंगटे मुरुमकरांचा कबाली आणि मोरदरी काळूबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे यांचा हरण्या या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 81,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं। आता मित्रांनो या मैदानावरील 3य क्रमांकाची हिंद केसरी गाडी ती म्हणजे तास क्रमांक 4 वरून पळालेली श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा सुंदर आणि सचिन शेठ घरत अर्णव साळुंखे मोहिल शेठ धुमाळ सुसगावकरांचा बकासूर या दोन्ही बैलगाडा मालकांना रुपये 1,00,000 आणि ढाल असं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं। आणि मंडळी या मैदानावरील 2य क्रमांकाची हिंद केसरी गाडी ती म्हणजे तास क्रमांक 10 वरून पळालेली श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजयाण्णा जाधव पुसेगाव मामा भाची जुगलबंदी पुसेगाव शिवथरकरांचा नंद्या आणि जीवन ड्रायव्हर निनाम दिनशेठ गावंड सत्कार बार सुरूर यांचा सुंदर या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 1,21,000 देऊन आणि ढाल बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलं। आणि आता या मैदानावरचा खरा हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी अशी गाडी ती म्हणजे तास क्रमांक 9 वरून पळालेली साहिल प्रतिष्ठान हेमंत शेठ फुलोरे डोरलेगाव कल्याण यांचा हरण्या आणि बाबूशेठ माने घरनिकी आणि MJ ज्वेलर्स यांचा राजा या दोन्ही बैलगाडा मालकांना रोख रुपये 1,51,000 आणि ढाल बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं। तर मित्रांनो ही होती ती बैलगाडा मालक ज्यांनी 2024ची सुरुवात बैलगाडा क्षेत्रातलं सर्वात मोठं मान असलेलं पुसेगाव हिंद केसरीचा मान पटकावून केली। तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली ही माहिती कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की समजवा। आणि हो बरं का आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा हजर असेन। तोपर्यंत धन्यवाद। What?